मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवर काढलेल्या मोर्चानंतर जर सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केलाच तर ओबीसी समाज सुद्धा मोठा मोर्चा काढत मुंबईवर धडक देणार। ओबीसींचा एल्गार सभेत निर्णय। मराठा समाजाचे ओबीसी समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवर मोर्चा काढत मराठा समाजासाठी पुन्हा सुरू केलेल्या लढाईत ओबीसी समाजाच्या आरक्षणावर निर्माण झालेले संकट पाहता ओबीसी आरक्षण अबाधित राखण्यासाठी व त्यांच्यावर समाजाची निर्णायक भूमिका स्पष्ट करण्यासाठी ठाणे जिल्हास्तरीय एल्गार सभेचे आयोजन शहापूर येथील गंगा देवस्थानच्या आगरी समाज हॉल या ठिकाणी ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या एल्गार सभेत ओबीसी समाजाच्या सर्वच वर्गातील प्रमुख नेते, प्रतिनिधी तसेच समाजबांधव उपस्थित होते। मराठा समाजाच्या आरक्षणास आमचा विरोध नाही तर तो ओबीसी मधूनच द्यावा या मागणीला आमचा विरोध असून जर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चानंतर ओबीसी समाजावर अन्यायकारक भूमिका घेतली तर ओबीसी समाज देखील मोठ्या संख्येने मोर्चा काढत मुंबईवर धडक देणार अशी प्रतिक्रिया दिली। एल्गार सभेनंतर त्याच ठिकाणी ओबीसी समाजाची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश भांगरत यांनी पत्रकारांशी संवाद साधत मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणी संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यात काहीच चूक नाही, पण ते ओबीसीतूनच मिळावे ही मागणी अयोग्य आहे। मराठा मोर्चामुळे जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाज देखील मोठ्या संख्येने मुंबईवर धडकणार व आपल्या हक्कांसाठी लढा देणार। मागील 3-4 दिवसापासून मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन या ठिकाणी मुंबईमध्ये धडकलेलं आहे। मुळात ओबीसी समाज त्यातून भयभीत झालेला आहे, परंतु एक आशेचा किरण हाच आहे की विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, यांनी अजून कुठेही मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा करू नये या संदर्भात बरीच मतांतरे त्या ठिकाणी आहेत। घटनात्मक विचार केला तर मराठा समाज हा सक्षम आहे, तो मागास नाही आणि म्हणून त्याचा समावेश ओबीसीमध्ये होऊच शकत नाही। पण तरीसुद्धा सत्तेच्या ताकदीच्या जोरावर संघटनात्मक दंडेली करून जर प्रयत्न झालात तर ओबीसी समाज सुद्धा तितक्याच ताकदीनं मुंबईमध्ये कूच केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं जे काही परिणाम होतील ते सरकारलाच ते परिणाम भोगावे लागतील। त्यामुळं सरकारने मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये। ओबीसी संघटनांचा त्याचा पूर्ण विरोध आहे। साहजिकच आहे, अनेक दिवसापासून त्यांचं आरक्षणासंदर्भामध्ये वादळ चालू आहे आणि मग शेवटचा पर्याय काय राहतो तर मुंबई। त्यामुळं ही वेळ नव्हती, गणेश चतुर्थी होती, लोक आनंद आणि असं असताना लोकांची मोठ्या प्रमाणात झाली आहे, तसं होणं चुकीचं आहे। ओबीसी समाज कुठल्याही प्रकारे मुंबईला वेठीस धरणार नाही किंवा जनतेलाही वेठीस धरणार नाही, परंतु जर ओबीसी समाजावर जर अन्याय होणार असेल तर तो तितक्याच ताकदीनं मुंबईवर कूच केल्याशिवाय राहणार नाही।